आवर चॅनल. तर आज आमच्याकडे येणार आहेत मोठ्या ताईंची फॅमिली. त्यासाठीच मी जरा घर आवरायला घेतलेलं आहे. आपण घर रोज आवरतोच, परंतु असं कोणी येणार असलं की ते घर अधिक सुंदर दिसतं, कारण की आपण ते रोजच्यापेक्षा जरा जास्तच क्लीन केलेलं असतं. आणि इथे मी फुलांचं असं बाऊल सजवलेलं आहे, जे की मला रोज पाण्यात असे फुलं ठेवायला आवडतं, जेणेकरून प्रसन्न असं वाटतं त्यांच्याकडे पाहिलं की. आम्ही नुकतीच घर रिनोव्हेट केलेलं आहे आणि त्यानंतर त्या पहिल्यांदाच येणार आहेत, त्यामुळे त्यांना कसं वाटतं तेही त्या सांगतील. त्यामुळे तीही थोडी उत्सुकता की आपण केलं आणि त्यांना आवडतं की नाही ते. त्यानंतर मी लागली स्वयंपाकाच्या तयारीला. वार गुरुवार असल्यामुळे आजचं जेवण हे व्हेज होतं. त्यामुळे मी पुरी, आमरस, डाळ, भात, भाजी असं सिंपल असं जेवण बनवलं होतं. माझं जेवण बनवून झालं होतं, पण तरी पण ताई ते काही लवकर आलेच नाही. त्यांना ट्रॅफिक लागलं होतं आणि थोडं निघतानाही वेळ झालं होतं. त्यामुळे माझं आवरून वगैरे झालं. मग थोडा वेळ म्हटलं चला बसूयात आपण फॅन खाली. ह्या दोघीही केव्हापासून वाट बघत होत्या. आमच्याकडे कोणी येणार असलं की ह्या दोघींना जोपर्यंत ती व्यक्ती घरात येत नाही तोपर्यंत सारखा तगादा चालूच असतो, कधी येणार कधी. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेली की हा आहे दादा, चिन्मय दादा ताईंचा मोठा मुलगा, आणि ज्याला 10thला 88% पडले आहेत आणि तिथे त्याला ॲवॉर्ड दिलेला. असं भारी वाटतं की नाही, दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन आपल्याला असं ॲवॉर्ड वगैरे मिळालं तर. त्याच्यामुळे त्यांची फॅमिली पण खूप हॅप्पी होती. कसा वाटतोय पण बदललेलं तुला? खूप वाट बघितल्यानंतर आले आणि त्यानंतर जेवण वगैरे लगेच करून घेतले आणि लगेच इथे आमचं खेळ चालू झाला. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललेली की ताईंचा आवाज हा निघतच नाही आहे. डॉक्टरने सर्जरी किंवा थेरपी हे 2 ऑप्शन दिलेले. तर आम्हाला असं वाटेल की थेरपीमध्ये काय आवाज येणारच नाही, पण थेरपीमध्येच त्यांचा आवाज कवर झाला आहे. जो तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकताय तो ताईंचाच आवाज आहे. तर नॉर्मल झाला त्यांचा आवाज थेरपीमध्ये. वाटलं नव्हतं की थेरपीमध्ये कवर होईल, पण चांगलं झालं त्याचं होऊन गेलं ते. रात्री मग सगळे जेवल्यानंतर आम्ही वॉकला गेलेलो. पण आमचं वॉक म्हणजे काय, तर गेल्यावर आईस्क्रीम खाऊन यायचं. अजून कोण कोण आहे? तर असा होता पहिला दिवस. आणि यानंतरचा व्लॉगमध्ये आम्ही सगळे 6-7 दिवसामधले सगळे जे काही माझ्याकडे व्हिडिओ आहेत तर कसे आम्ही स्पेंड केले ते आहेत. असं एक फिक्स डे नाही आहे त्याच्यामध्ये. आणि व्हिडिओ काढणारी मीच, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला व्हिडिओज हे कुकिंगचेच दिसतील, कारण आपण जनरली किचनमध्येच असतो आणि हे कोणी असे व्हिडिओ बनवतच नाही. मग काय, त्याच्यामुळे तुम्हाला किचनमधलेच माझ्या रेसिपी बघायला दिसतील. तर आम्ही इथे बनवलेलं मटण आणि प्रॉन्स बनवले होते रात्री दुसऱ्या दिवशी, कारण आदल्या दिवशी आम्ही गुरुवारी व्हेज खाल्लेलं ना, आमरसपुरी. दुसऱ्या दिवशी मग आम्ही नॉनव्हेज बनवलेलं. आणि व्हेजपेक्षा आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेजच जास्त आवडतं, मोठ्यांना पण आणि छोट्यांना पण. हे आमच्या बाल्कनीमधली फुलं. खिडकीमध्ये बसलं की या मोगऱ्याचा असा वारा आला ना की छान असा सुगंध येतो, भारी वाटतं खूप. आणि रात्री आदल्या दिवशी मी ना इडलीचं भिजत टाकलेलं आणि दळलं तेव्हा अर्धा डब्बा होता. दुसऱ्या दिवशी तो फुल डब्बा झाला, म्हणजे छान असं फर्मेंट झालं होतं ते. मी जरा पीठ जास्तच बनवते. इडली, त्याच्यानंतर पुन्हा डोसा, असं 2 दिवसाचं काम होऊन जातं. छोट्या त्यांचं सारखं चालेल, आज येते उद्या येते, आज येते उद्या येते.
आणि मग त्या इथे जवळच त्यांच्या गावाला आल्या होत्या. मग आम्हीच सगळे त्यांच्याकडे गेलो आणि मग येताना त्यांना घेऊन आलो. तर इथे त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. कसला आहे काय आहे ते नंतर आम्ही सांगूच, जेव्हा त्यांची ओपनिंग वगैरे होईल तेव्हा. मग आम्ही इथे त्यांच्या व्हिजिट दिली, तेवढं त्यांचं काम वगैरे बघितलं आणि मग तिकडनंच त्यांना घेऊन आलो. टेडी बियर आणि ही छोट्या ताईंचा छोटा टेडी बियर, तिला घेऊन आम्ही निघालो. तिला ॲक्च्युली झोप आली आहे. आणि मामीचा कॅमेरा पाहिल्यावर रिस्पॉन्स बघा लगेच. इथे रस्त्यातच ताईंनी इथे उसाचा रस घेतलेला. ते ग्लास तिकडे तुझ्याकडे ते सगळे संपलाय पण सॉरी आम्ही पिला. आम्ही चाललो शहापूरमध्ये मामाकडे. अरे ऑन केलं. आम्ही चाललो शहापूरला मामाकडे. आम्ही चाललो शहापूरला मामाकडे. ये हाय, ही सौदीवरून आली आहे. आणि तू? मी ठाण्याकडे. ठाण्याली वरून आली आहे ना? पण मी ठाण्याला राहते. अच्छा अच्छा. ही सलाम अलैकुम. आपण कुठे चाललोय? चाललो कुठे? आम्ही चाललो शहापूरला. कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? खूप मस्त सरप्राईज. आम्ही शहापूरला चाललो. ये मामाकडे आमच्या. कोणाची गाडी? ही गाडी आहे आमच्या मामाची. पप्पाची म्हणजे तुझ्या पप्पाची. हाय, आमची गाडी आहे. आणि आता आम्ही सगळे ग्रीष्मगृह बोलतात. आम्हाला व्ह्यू दाखव. व्ह्यू दाखव. काय मस्त व्ह्यू. ओ माय गॉड. सगळे ते ग्रीष्मगृह आम्हाला बोलतात की आमच्यासाठी सरप्राईज आहे ना. हा ना, ते बोलतात मस्त डोंगर आणि आम्हाला माहिती आपण बघू. आपण आता जाऊया घरी आणि बघूया तिथे काय आहे सरप्राईज मध्ये. हा बाय. आता नेक्स्ट इथे एक मात्र बरोबर बोलते. इथे त्रिशा झोपले, शांती झोपले. बाय. माझा 2 सेकंदात मिळूया आपण. बाय. हे होते आमचे ब्लॉगर. आणि सरप्राईज म्हणजे त्यांच्या बेडरूममध्ये हा वॉलपेपर लावलेला होता. तो सरप्राईज होता मैत्री दिदीसाठी, कारण लहान मुलाला त्याचं खूप अट्रॅक्शन असतं त्यासाठी. खूप साऱ्या बॅग आणि भरलेलं घर बघून लग्नाघराचं फील येत होता. आणि ताईला कसं सौदीला जायचं असतं त्याच्यामुळे ते बॅग खूप असतात त्यांच्या, सगळं काही भरून नेतात त्या इकडनंच इंडियामधनं. अंडरवसनं टकली कर. करायचं ना जायवळ? नको करायचं नको करू करायचं ना. नको करायची ना. नाही करायची. तिला टाकली. बोल माझे केस किती. नाही, मामाला सांगायचं. बोलण्याचा प्रयत्न करते. मामाला सांगते टकली करायची. मग त्रिशाची टकली करायची. सांगू ना. नाही बोलल्यावर असं आलं तुला. नाही करायची. नाही करायची. नाही ग बाय, बाबूजी इतके छान केस आहेत. त्रिशाची टकली करायची ना. आता मी असं तिथे व्हिडिओ बनवत होती. आजची मेनू हे बनवलंय ते बनवलंय आणि ते शूट करता किचनमध्ये झाली त्यांची एंट्री. आणि त्यांचे एक्सप्रेशन असे की ही नक्की करते काय, समोर का अंधार पडला, ही फोटो आणि व्हिडिओ काढते नक्की करते काय. काटे तिच्यात बाबू, काढायला लागतील ते. थांब, मला सोलावं लागेल ते. हा सोलते. आज आले होते छोट्या ताईंचे मिस्टर. मग जेंट्स लोक सगळे जेवायला बसलेले बाहेर आणि आतमध्ये सगळे इथे बच्चा पार्टी आपापला मोबाईल घेऊन जेवायला बसले होते.
जेवण वगैरे झालं, मग गप्पा चालू होते आणि ताईंचे मिस्टर आले होते आईस्क्रीम घेऊन. मग सगळ्यांनी आम्ही तो आईस्क्रीम खाल्ला. तुला आईस्क्रीम दे ना, स्माईल तर दे ना तुम्हाला. मामीच्या हातात मोबाईल आहे म्हणजे मला यूट्यूबला मामी टाकणार, तर मामी तसं नको करू. आणि ते घरात आईस्क्रीम खाल्लं तरी छोट्यांना पुन्हा आईस्क्रीम खायचंच होतं वेगळ्या फ्लेवरमधलं. मग छोटे मामा आलेले, ते त्यांना सगळ्यांना गाडीमध्ये घेऊन आईस्क्रीम त्यांच्या चॉईसचे घेऊन दिले आणि मग पुन्हा या लोकांनी आईस्क्रीम खाल्ले. सकाळी उठल्यावर सगळे निवांत बसले होते. ते कोणाचीच आंघोळ वगैरे झालेली नाही. आणि आज मोठ्या ताई निघणार होत्या, त्याच्यामुळे त्यांची बॅग पॅकिंगची तयारी आतमध्ये चालू होती. आणि आज नाश्त्याला डोसे बनवले होते, तसेच चपाती भाजीचा पण त्यांना डब्बा दिला होता, त्याच्यामुळे चपाती भाजी पण होती. तर कोणी चपाती भाजी खाल्ली तर कोणी डोसा. ही माहिती होती ती. माझ्या व्हिडिओला मात्र चांगली रिस्पॉन्स देते. मोठे ताई इथे निघाले होत्या, त्यांची फॅमिली सगळी. ते आज गेले आणि छोट्या ताई थांबल्या होत्या. निघता या चौघींच्या काही गप्पा चालल्या होत्या. काही दिवस सोबत राहिले आणि आज गेले, तर आज घर आमचं खाली खाली वाटत होतं जरा. आणि मग या तिघींचा लगेच इकडे गेम चालू झालेला. ती गेल्यानंतर बास्केट भरूनच आणले का पापलेट तुम्ही? मेनू कार्ड का? हा मेनू कार्ड आहे. मला काय ना फिश पकडायला गेले तर फिशिंग वाले पण नाही. बाबा भारी भावले, फिशिंग वाले पण येतो. ओके, म्हणजे ऑर्डर झटपट का? आईस्क्रीम पण आहे. ओके, कस्टमर कोण आहे? हॉटेलात गेम चालू होता आणि ते चोर पकडलाय. सूर गपचुपी त्या मला सांगितला. ह्या बाबूला डिस्टर्ब करत होत्या, म्हणून एका जागी बसवण्यासाठी मी मटार सोलायचं काम दिलं. तरी पण त्या मटार सोलायचं टाकून तिच्याजवळ जाऊन बसत होत्या, त्या छोट्या बाबूजवळ, त्रिशाजवळ. लहान बाबूला खेळवायचा प्रकार. आणि मग संध्याकाळी मस्त गरम गरम अशी मॅगी बनवली होती. आणि रात्रीचा मेन्यू होता आमच्या गावाकडचे मळ्याचे मासे. त्या जागी असली की सगळे त्रिशाच्या अवतीभोवती बसतात. पण ती पण इतकी शांत आहे की कोणी किती त्रास दिला तरी रडत नाही. तुम्हाला पाय कुठे तिचा? पाय कुठे ठेवला? मळ्याचे मासे बनवले. त्याच्या दोघीने एवढे पण आवडत नाही, कारण ते काटे जास्त असतात. पण मी दिली आहे म्हणून खात होते बिचाऱ्या अगदी निमूटपणे. मूड असतो, कधी आवडते ती मच्छी तर कधी नाही आवडत, डिपेंड ऑन मूड. माहिती होती ती डान्स छान करते, त्याच्यामुळे तिघी एकत्र असल्या की त्यांना डान्स जास्त करायला आवडतो.
यांच्या डान्सच्या स्टेप बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या कोणत्या गाण्यावर डान्स करत आहेत त्या. मी चालली आता ठाण्याला. आता होईल ना, आता कमी होईल बाबू. कमी झाला का? थोडासा कमी झाला ना? दुखते अजून? मागे तुम्हाला ग्रीषा रडण्याचा आवाज येत आहे तो. तर तिघी पण एकत्र खेळत होता आणि ही कुठे लपली असेल तिथे लागला तिच्या कोपरा, आणि जो अशा ठिकाणी लागला का तिच्या डोक्यात जिथे उष्णता झाली तिथेच लागला. त्यामुळे तिला त्या खूप वेदना झाल्या आणि त्याच्यामुळे खूप रडली ती. या दोघींमध्ये ती काही मिक्स झालीच नाही, तिला एवढा त्रास होत होता. आणि त्यात बाबू पण चाललेली, त्याचं पण तिला थोडं वाईट वाटत होतं. रडून दमली आणि त्याच्यानंतर मग त्याच्या डोक्याला ना डॉक्टरने क्रीम दिलेलं तो लावला त्यांनी. तर आज छोट्या ताई पण गेल्या. तर काही दिवस खूप एकत्र अशी धमाल मस्ती केली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.